आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. पूर नियंत्रण आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी जागतिक बँकेच्या पथकासमोर शनिवारी महानगरपालिका प्रशासनाने 500 कोटींच्या प्रकल्प उपाययोजनांचं सादरीकरण केलं. सुधारित प्रस्ताव 2 आठवड्यात जागतिक बँकेला सादर होणार आहे. शेरी नाल्यातून पुराचं पाणी शहरात येऊ नये म्हणून शेरी नाल्यावर गेट उभारणे, सांगली व मिरजेतील प्रमुख नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण आणि कॉन्क्रीट बांधकाम, शामरावनगर परिसरात साचून राहणारं पाणी नाल्याद्वारे बाहेर काढणे आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. महापालिकेत प्रकल्प आराखड्याचं सादरीकरण आयुक्त शुभम गुप्ता यांनी जागतिक बँकेच्या पथकासमोर केलंय. जागतिक बँकेच्या पथकात जोलंटा, तिजार्क, अनूप, कारंत, शिना यांचा समावेश होता. पूर्व पावसाचं पाणी साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महापालिकेला निधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने या तांत्रिक कन्सल्टंट कंपनीने महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण करून 468 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला. यामध्ये आणखी 32 कोटींच्या कामांचा समावेश करून 500 कोटींच्या प्रकल्प आराखड्याचं सादरीकरण जागतिक बँकेच्या पथकासमोर करण्यात आलं. शामरावनगरमधील कालिकानगर आणि परिसरातील पूर आणि पावसाचं पाणी साचून राहणारं हे हरिपूल नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार बांधणे, शामरावनगर, गंगोत्री नगरमध्ये साचून राहणारं पाणी अंकली नाल्यात सोडणे या कामांचा समावेश प्रकल्पात करण्यात आलाय. शामरावनगर आणि परिसरात पावसाचं पाणी साचून राहतं. अनेक वर्षांचा हा प्रश्न या प्रकल्पाने सुटणार आहे. मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ हजरत ख्वाजा शमना मिरा यांना अर्पण करण्यात आला. चर्मकार समाजाच्या गलेफनंतर खऱ्या अर्थाने उर्सास प्रारंभ होतो. दर साल आदल्या दिवशी गंधरात्र होते. यात ख्वाजा शमना मिरा यांच्या गाथा भजनाच्या माध्यमातून उजागर केले जाते. नेहमीप्रमाणे सातपुते वाडा येथून पहाटे गलेफला सुरुवात होते आणि सूर्योदय होण्यापूर्वी गलेफ अर्पण होतो. गलेफ मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. चर्मकार समाजाचा गलेफ झाल्यानंतर तहसील आणि पोलीस प्रशासनाचा गलेफ अर्पण केला जातो. चर्मकार समाजाची गलेफची 650 वर्ष अविरतपणे सेवा सुरू आहे. या दिवशी अनेक राज्यातून चर्मकार बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाच्या 650व्या गलेफ निमित्त हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब दर्ग्यास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रोषणाई मंडप डेकोरेटर यांनी सेवा म्हणून मोफत केली आहे. अनेक प्रवेश मार्गावर स्वागत कमान करण्यात आले आहे. आज गलेफसाठी आमदार इद्रिस नाईकवडी, अतहर नाईकवडी यांनी हजेरी लावली. गलेफ नियोजन शरद सातपुते, बाबू सातपुते, श्रीकांत सातपुते, विशाल सातपुते, तानाजी सातपुते, दत्ता सातपुते, बसवेश्वर सातपुते, उमेश सातपुते, किरण सातपुते, सचिन सातपुते, सचिन कांबळे, दयानंद सातपुते, चेतन सातपुते, किशोर माने आदींनी केले. विश्रामबाग एसटी कॉलनी परिसरात राम मंदिर येथे पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये 8 ते 10 महिला दिसून येत असून परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस त्या टोळक्याचा लवकरच छडा लावतील. विश्रामबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. येथील प्रगती कॉलनी चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न काही दिवसांपूर्वीच केलाय. त्यानंतर भागातील नागरिकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या टोळीचा अद्याप छडा लावण्यात पोलिसांना यश आलं नाही. तोवर आता महिलांच्या टोळीची दहशत निर्माण झाली आहे. ही टोळी ज्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे त्यांच्या माहितीनुसार या महिला मध्यरात्री रिक्षातून येतात. 8 ते 10 महिला असून परिसरातील बंगला, सदनिकांची पाहणी करत आहेत. अद्याप कोणतीही चोरीची घटना घडली नाही, परंतु या टोळीची दहशत निर्माण झाली आहे. भागातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. विशेष खबरदारी घेतली पाहिजे असा मेसेज शेअर केला जातोय. भागात विश्रामबाग पोलिसांची गस्त होत नसल्याचा सार्वत्रिक आरोप आहे. या भागात पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी राहतात, शासकीय अधिकारी राहतात. हा भागच सुरक्षित नसेल तर शहर राम भरोसेच अशी टीकाही पोलीस दलावर केली जाते.
शामराव नगरसह परिसरात साचणारं पावसाचं पाणी निचरा करण्यासाठी अंकली नाल्याचा मोठा उपयोग होणार आहे। या नाल्यात साचणारे पाणी नैसर्गिक उताराने बाहेर पडू शकतं। हे गेले 5 वर्ष आम्ही महापालिकेला सांगत होतो। यासाठी अंकली नाल्याचा शोध घेऊन तो खुला करण्याचं कामही केलं। अखेर जागतिक बँक आणि महापालिकेने हे मान्य केलं। या नाल्यावर आधारित शामराव नगर परिसरात साचणारं पाणी बाहेर करण्यासाठी प्रकल्प तयार केलाय। हे आमच्या आजपर्यंतच्या लढ्याचं मोठं यश आहे। या प्रकल्पासाठी आता तातडीने निधी उपलब्ध करून तो मार्गी लावावा अशी मागणी येथील माजी नगरसेवक अभिजित भोसले, रज्जाक नाईक, स्नेहल सावंत आणि महेंद्र सावंत यांनी केली आहे। भोसले म्हणाले, शामराव नगरमध्ये साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा ते सोडवण्यासाठी 2018 मध्ये नगरसेवक झाल्यानंतर सतत प्रयत्न करत आहे। जवळपास 20 वर्ष या परिसरात पावसाचं पाणी साचून दुर्दशा होतीये। येथील नागरिकांचा प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलंय। अनेक आंदोलने, मोर्चे काढूनही यावर ठोस उपाय निघत नव्हता। याचा अभ्यास केल्यानंतर अंकली नाला आणि उदय हॉटेलच्या बाजूने जाणारा नाला खुला केला तर या परिसरातील हा प्रश्न मार्गी लागू शकतो हे लक्षात आलं। या भागातील पाणी जर नैसर्गिकरित्या वाहतं करायचं असेल तर अंकली नाला सर्वात मोठा योग्य पर्याय आहे। हे जागतिक बँकेच्या एजन्सीने केलेल्या सर्व्हेने देखील तांत्रिकदृष्ट्या मान्य केलं। या गोष्टीसाठी मी कागदपत्रे, नियोजन, धोरण, महापालिका ठराव यासाठी देखील राबत आलोय। जागतिक बँकेकडून अडचण असल्याचे खासदार, आमदार यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून तसेच महापालिकेने स्वनिधीतून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भोसले यांनी केली आहे। फायनान्स कंपन्यांकडून काढलेलं कर्ज फेडून ही हप्ते पुढे गेल्याचे दंड लावून पठाणी वसुली करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी। सामान्य नागरिकांच्या वस्तू वसुलीसाठी जप्त करण्यात येतात, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही। फायनान्स कंपन्यांच्या या प्रवृत्तीच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय। हातात पायतान घेऊन काढलेल्या मोर्चानं सर्वांचं लक्ष वेधलंय। या फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा यांसह विविध मागण्यांसाठी गारपीर चौक ते शासकीय रुग्णालय चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय, 0% फायनान्सची दिशाभूल करत आणि एका बँक आणि पतसंस्था फायनान्स कर्ज देऊन लोकांना बेभान टक्केवारी लावत आहेत। कर्ज फिटून सुद्धा हप्ता मागे पुढे जाण्याच्या दंडात दिलेल्या कर्जापेक्षा गुन्हेगारांकरवी दुप्पट वसुली केली जाते। लोकांचं कर्ज फेडूनही राहिलेला 2.5% रकमेसाठी दिलेल्या वस्तू ताब्यात घेऊन निलावात लावण्याचा प्रकार संबंधित फायनान्स कंपनी खाजगी गुंडांमार्फत करतात। संबंधित लोकांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून सुद्धा शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरल्यामुळे सदर गोष्टींकडे दुर्लक्ष होते। त्यामुळे अशा फायनान्स आणि बँक फायनान्सचे परवाने तात्काळ रद्द करून फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा। यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांसह आरोपी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा। अशा विविध मागण्यांसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सडेतोड उत्तर दिले। महाराष्ट्राच्या जनतेचा शरद पवार यांच्यावर विश्वास असून अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन वारंवार पवार साहेबांवर प्रश्न उपस्थित करू नये असा इशाराही त्यांनी दिलाय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडिओ प्रसारित करत ही प्रतिक्रिया दिली आहे। पाटील आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात की शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी काय काम केलं असा प्रश्न काल उपस्थित केला गेला। भारताच्या इतिहासात पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून जितकं काम केलं तितकं कोणीच केलं नाही। प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पवार साहेबांचं काम समजून घेतलं असतं तर त्यांना प्रश्न पडला नसता असा टोलाही त्यांनी लगावलाय। त्यापुढे त्यांनी कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांच्या कामाची माहिती दिली आहे। ते म्हणाले की पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवलं, पिकांना चांगला हमीभाव दिला, फळबागांना अनुदान दिलं, हॉर्टिकल्चरची सुरू केली, त्यामुळेच आज शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत। कांदा, केळी अशा पिकांसाठी संशोधन केंद्र उभं केलंय। अमित शहा जर देशात फिरले तर त्यांना शेतकरी सांगेल की त्यांचा सातबारा पवार साहेबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीने केलाय। इतक्यावरच ते थांबले नाही तर शेतकऱ्यांना त्यानंतर त्यांनी पॅकेज दिलं, FRPचं धोरण आणलं, त्याची कडक अंमलबजावणी केली। पुढे बोलताना ते म्हणाले की अशा अनेक गोष्टी मी सांगू शकेल, त्याला दिवस कमी पडेल, त्यामुळे वारंवार महाराष्ट्रात येऊन अमित शहा यांनी पवार साहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करू नये असं मत व्यक्त केलंय। पेटनाका येथील मणिकंदन हॉटेल बाहेर पार्किंगमध्ये लावलेला ट्रक चोरून तो कर्नाटकात स्क्रॅप करून पैसे मिळवणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्यावण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तर तिसरा फरार झालाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगली रेल्वे स्थानकाबाहेर सदरची कारवाई केली आहे। आसिफ राजू शेख, महबूब साहब, बाबूसाहेब हकीम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर मोहम्मद आयुब पतोंजी हा पसार झालाय।
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सांगली रेल्वे स्थानकावर रेकॉर्डवरील आरोपी आसिफ शेख हा येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने तातडीने रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला। यावेळी आसिफ शेख आणि महबूब साहब हकीम या दोघांमध्ये पैशांचा व्यवहार सुरू असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी दोघांना ताब्यात घेऊन शेख यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्याजवळ 98,000 रुपये मिळाले। दरम्यान पेटनाका येथील हॉटेल समोरून ट्रक चोरून हुबळी येथील पतोंजी याला स्क्रॅप करण्यासाठी दिला होता। हकीम हा स्क्रॅप केलेल्या ट्रकचे पैसे देण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी दोघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले। दरम्यान अटकेतील आसिफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचं वडगाव या गावातील सार्वजनिक जागांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। ग्रामपंचायतीने याबाबत अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नसल्यामुळे गावाचा विकास ठप्प झालाय। याबाबत ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मोहित्यांचे वडगाव यांच्याकडे गिरीधर सुतार यांनी तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली। या निवेदनात म्हटलंय की सार्वजनिक मालमत्ता ही प्रत्येक नागरिकाची असून ती सार्वजनिक हितासाठी वापरली पाहिजे, परंतु काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी सार्वजनिक जागांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले। त्यामुळे गावांमध्ये असंतोष निर्माण झालाय आणि ग्रामपंचायतीच्या निषेधाचा इन्कार केला जातोय। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 33 नुसार अतिक्रमण हटवण्याची मागणी केली असून तातडीने सर्व अतिक्रमणांची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। अतिक्रमण करणाऱ्यांवर दंड आकारून भविष्यात असे प्रकार घडू नयेत याची खात्री दिली जावी अशा सूचना दिली आहे। जर ग्रामपंचायतीने यावर त्वरित ठोस पावले उचलले नाही तर कायदेशीर पर्यायांचा विचार करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येसाठी ग्रामपंचायतच जबाबदार राहील असंही सांगण्यात आलंय। ग्रामपंचायतीच्या कारवाईसाठी आगामी 26 जानेवारीच्या ग्रामसभेत या विषयावर पुनश्च चर्चा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवमतदारांसह सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले। कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात 15व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश गिरिजेश कांबळे, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कनिचे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, प्राचार्य डॉ. B.P. लाडगावकर, अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके उपस्थित होते। डॉ. दयानिधी म्हणाले, प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका होत असतात। आपल्या आयुष्यात आपल्याला सर्वसाधारणपणे 12 ते 13 वेळा मतदान करण्याची संधी मिळत असते। आपल्या गावाच्या देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा। ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या कोणतीही निवडणूक असो त्यामध्ये आपण देशहिताच्या दृष्टीने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा। विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश कांबळे म्हणाले, मतदानाचा अधिकार हा आपला संविधानिक अधिकार आहे। वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे। जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली आहे।